नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे संधिवात आणि आधुनिक उपचार पद्धती. आजकाल वाढतं वय, बदलती जीवनशैली, वजन वाढ आणि सततचा ताण यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता या समस्यांवर अत्याधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध झाले आहेत. याच विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत प्रख्यात जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर सुरेश पाटील. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर सुरेश पाटील यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर सुरेश पाटील हे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन असून मिनिमली इन्व्हेन्सिव्ह आणि रोबोटिक गुडघा व हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य प्राप्त झालंय. गेली 15 वर्ष त्यांनी न्यूयॉर्क आणि पेन्सिल्व्हेनिया येथे यशस्वी वैद्यकीय सेवा दिली असून ते अमेरिकेचे नागरिकही झालेत. नुकतंच त्यांनी पुण्यामध्ये स्थलांतर करून भारतामध्ये रुग्णसेवा सुरू केली आहे. डॉक्टर पाटील यांनी मुंबईमधील प्रतिष्ठित सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटलमधून MBBS आणि MS ऑर्थोपेडिक्स पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन मिनिमल इन्व्हेन्सिव्ह आणि रिव्हिजन जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये प्रगत क्लिनिकल फेलोशिप पूर्ण केली आहे. त्यांनी न्यूयॉर्क मधील लेनॉक्स हिल हॉस्पिटल तसेच युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलंय. प्रशिक्षणानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये तब्बल 15 वर्ष अत्यंत यशस्वी प्रॅक्टिस केली आहे. तर चला आता जाणून घेऊयात संधिवात म्हणजे नेमकं काय आणि त्याची लक्षणं, कारणं आणि आधुनिक उपचार पद्धती. सर, आजकाल आपण बघतो की गुडघेदुखी हे पूर्वी आपण बघायचो वयस्कर लोकांमध्ये खूप दिसायचं, पण अलीकडे 30-40च्या वयात सुद्धा सर्रास गुडघेदुखी असल्याचं दिसतं. तर याची नेमकी कारणं काय? गुडघेदुखीचे नेमकं कारण म्हणजे सगळ्यात कॉमन कारण आपण जे म्हणतो ते वयानुसार होणारे झीज, त्याला आपण संधिवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. तर नॉर्मली आपल्या बोनच्या एंडला एक गादी असते, ती गादी कुशन म्हणून काम करते. त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. तर वयानुसार ही गादीची थिकनेस हळूहळू कमी होत जाते. जसं आपल्या गाडीच्या टायरची थिकनेस, जशी गाडी चालते तशी थिकनेस हळूहळू कमी होत जाते, तसेही आपल्या बोनच्या एंडला असणाऱ्या कार्टिलेजची थिकनेस हळूहळू कमी होत जाते. तुम्ही इथं बघू शकणार की ह्या साईडला थिकनेस थोडीशी 50% कमी झाली आणि या साईडला थिकनेस 100% कमी झाली. तर त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. आणि ती थिकनेस कमी झाल्यामुळे बोन एकमेकांवर घासले जातात आणि त्यामुळे वेदना होतात, सूज येते आणि चालायला आपल्याला त्रास होतो. अगदीच. मग सर, गुडघ्याच्या संधिवाताचे उपचार कोणकोणते आहेत? संधिवाताचे उपचार आपण सुरुवात करतो ॲक्टिव्हिटी किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने. नंतर आपण फिजिकल थेरपी रिकमेंडेशन करतो. नंतर वेगवेगळ्या टाईपचे मेडिसिन देऊ शकतो आपण. दुखण्याचे मेडिसिन देऊ शकतो, जॉईंट लाईक ग्लुकोसामाइन किंवा जॉईंट मॉडिफिकेशनचे आपण औषध देऊ शकतो. नंतर इंजेक्शन जे आम्ही कॉमनली अमेरिकेला वापरतो, त्या इंजेक्शनने आपण सर्जरी डिले किंवा टाळू शकतो. 2 टाईपचे इंजेक्शन असतात. एक इंजेक्शनमध्ये म्हणजे आपल्या जॉईंटची सूजन कमी करते आणि दुसरं इंजेक्शनमध्ये जॉईंटमध्ये आपण जेल इंजेक्शन टाकतो. तर या दोघीमुळे आपल्याला वेदना कमी होतात, लुब्रिकेशन वाढतात आणि याच्याने तुमची सर्जरी डिले किंवा टाळू शकतात. अगदीच. त्याच्यानंतर जर हे सगळे उपचार काम करत नसणार आणि ॲक्टिव्हिटी खूप कॉम्प्रोमाइज असणार, फॉर एक्झाम्पल जर तुमच्या गुडघ्याच्या पूर्ण कुशन घासलं गेलेले असणार आणि तुम्हाला खूप त्रास होतो, म्हणजे डेली लिव्हिंग ॲक्टिव्हिटीलाही तुम्हाला त्रास होतो, म्हणजे स्वयंपाक करायला, ब्रश करायला, कधीकधी झोपताना त्रास होतो, जिने चढायला उतरायला त्रास होतो. अगोदर तुम्ही 5 किलोमीटर किंवा 4 किलोमीटर चालत असणार, आता तुमच्याने अर्धा किंवा 1 किलोमीटर चाललं जात नसणार. त्यावेळेस याची उपचार म्हणजे सर्जरी हा एकच असतो. ज्यावेळेस गाडीचे टायर फॉर एक्झाम्पल पूर्ण घासले गेलेले असतात, त्याला दुसरा कुठलाही उपचार नसतो आणि जेव्हा
तो त्रास देतो, म्हणजे जेव्हा गुडघा खूप त्रास देतो आणि पूर्ण घासला गेला असतं, तेव्हा आपल्याला सर्जरी हा एक उपचार असतो. अगदीच. सर्जरीबद्दल तुम्ही बोललात, म्हणून या सर्जरीचे काही प्रकार असतात का? या सर्जरीचे डिपेंड ऑन आपल्याला कुठं झीज झालेली आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या गुडघ्याचे वेट बेरिंग पार्ट 2 टाईपचे असतात. फॉर एक्झाम्पल हा गुडघा, या गुडघ्यामध्ये फक्त एकाच साईडला झीज झालेली आहे, तर आपण तोच साईड रिप्लेस करू शकतात. त्याला आपण पार्शल नी रिप्लेसमेंट असं म्हणतो. याचं बेनिफिट म्हणजे आपण थोडंसंच बोन कापतो, थोडासाच पार्ट रिप्लेस करतो, कुठलंही लिगामेंट रिलीज किंवा कापत नाही, आणि त्यामुळे वेदना कमी होतात, रिकव्हरी फास्ट असते, आणि उरलेलं आपलं बोन आपण फ्युचरमध्ये जेव्हा परत सर्जरी लागेल तेव्हा यूज करू शकतो. वर्सेस जर तुमचं गुडघा दोघी साईडला पूर्ण घासला गेला असेल, तर याच्यात पार्शल नी रिप्लेसमेंट सक्सेस होणार नाही. याला आपण फुल नी रिप्लेसमेंट करतो, त्याच्यात आपण दोघी पार्ट रिप्लेस करतो. तर ह्या 2 टाईपच्या सर्जरी आपण बघतो. अगदीच. पण डॉक्टर, आता शस्त्रक्रिया म्हटली, सर्जरी म्हटली की प्रत्येकालाच भीती वाटते कापाकापीची, रक्त सांडण्याची. पण मग हे किती बोन्स कापले जातात या सर्जरीमध्ये? हा खूप कॉमनली विचारणारा क्वेश्चन असतो. नी रिप्लेसमेंट हा एक बोन मॉडेल आहे नी रिप्लेसमेंटचा. तुम्ही इथं बघितलं की हा जो ब्ल्यू पार्ट आहे तो पूर्ण खराब झालेला आहे, तर आपण तेवढाच ब्ल्यू पार्ट काढतो. फॉर एक्झाम्पल आपण 6 ते 9 मिलीमीटर बोन तुमच्या मांडीच्या बोनमधून कापतो. फॉर एक्झाम्पल ही थिकनेस जी आहे ही मेटल पार्टची, तेवढीच थिकनेस आपण कापतो, आणि हा मेटल पार्ट परत आपण तुमच्या गुडघ्याला लावतो. जेवढा कापतो तेवढंच आपण परत त्या मेटल पार्ट गुडघ्याला लावतो. तर आपण लेस दॅन सेंटीमीटर बोन कापतो. नी रिप्लेसमेंट म्हणजे जस्ट शेविंग करतो आपण बोनच्या एंडला, आणि कॅप लावतो दोघी साईडला, आणि मध्ये ही पांढरी गादी जे म्हणतात त्याला आम्ही पॉलिइथिलीन म्हणजे कुशन, ते परत तुमच्या गुडघ्यात टाकतो, आणि जेव्हा तुम्ही चालतात तेव्हा तो कुशन तुम्हाला वेदना होऊ देत नाही. तर ही काही खूप मोठं आपण बोन कापतो असं नाही आहे. लेस दॅन सेंटीमीटर म्हणजे थोडीशी शेविंग आपण बोनची करतो, आणि रिक्रिएट करतो तुमचे ऑल मेकॅनिक्स जे तुमचे गुडघ्याचे अगोदर होते ते रिक्रिएट करतो. अगदीच. पण मग एकदा नी रिप्लेस झालं की त्याचं लाईफ स्पॅन किती असतं? किती वर्ष ते टिकतं, की पुन्हा करावी लागते सर्जरी? हे मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करून आणि सगळ्यात चांगले इम्प्लांट यूज करून ही सर्जरी भरपूर लोकांमध्ये 25 ते 30 वर्ष चालते, आणि ही सर्जरी खूप सक्सेसफुल सर्जरी आहे. याच्यात इम्प्रूव्हमेंट खूप म्हणजे तुम्हाला 15 वर्ष अगोदर ही सर्जरी घेऊन जाता. तुम्ही 15 वर्षापूर्वी जे ॲक्टिव्हिटी करत होता, फॉर एक्झाम्पल 4-5 किलोमीटर चालणे, जिने चढणे, हायकिंग करणे, या सगळ्या गोष्टी तुमच्या रिटर्न होतात, आणि ही सर्जरी तुम्हाला मागे 15 वर्ष घेऊन जातो, आणि आपण खूप कमीत कमी बोन कापून ती सर्जरी करतो. अगदीच. तुम्ही जसं म्हणालात आता 20-25 वर्षापर्यंत टिकते, पण मग 20 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर त्याची पुन्हा झीज होते का? परत ही रिप्लेसमेंट करावी लागते का? कारण कसं होतं की वयोवृद्ध लोकांमध्ये आपण समजू शकतो, पण तरुणांमध्ये सुद्धा जर असं होत असेल तर त्याचं निवारण काय? येस, हा क्वेश्चन तुम्ही विचारला तो खूपच चांगलं केलं, कारण खूप लोकांना हे मिसकन्सेप्शन आहे की माझी एक वेळा सर्जरी झाली तर 25 वर्षानंतर मला चालता येणार नाही, जेव्हा त्या सर्जरीची झीज होईल तर ते मिसकन्सेप्शन आहे. आपण ह्या गुडघ्याची झीज परत झाली नी रिप्लेसमेंटची, परत आपण त्याला रिडू सर्जरी म्हणतो, त्याला रिव्हिजन सर्जरी म्हणतो. त्याच्यात फॉर एक्झाम्पल गुडघ्याचं जी गादी आहे, जसं आपण नवीन टाकलेलं टायर घासलं जातं तसंच गुडघ्याची गादीही घासली जाते, आणि ती गादी घासल्यामुळे हे जे आपण बोनला चिटकवलेले इम्प्लांट असतात ते लूज होतात. तर ते लूज झाल्यानंतर आपण त्याला रिव्हिजन सर्जरी म्हणतो. तर ते इम्प्लांट आम्ही काढतो, बोनमध्ये एक्स्ट्रा सपोर्ट घेतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण सपोर्ट 35 मिलीमीटरचा घेतला आहे, 3.5 सेंटीमीटरचा, तर आपण त्याला रॉड अटॅच करतो, आणि तो रॉड आणखी बोनमध्ये सपोर्ट घेतो. 10 सेंटीमीटर किंवा 13 सेंटीमीटरचा आपण तो रॉड टाकून बोनमध्ये सपोर्ट घेतो, आणि परत ती गादी आपण टाकून परत ह्या नी रिप्लेसमेंटचे आयुष्य परत 20-25 वर्ष वाढवू शकतो. ह्या सर्जरी आपण पाहिजे तेवढ्या वेळा करू शकतो. तर प्रेक्षकांना माझं हे सांगायचं आहे की घाबरू नका, तुम्ही यंग असणार आणि तुम्हाला खूप त्रास होतोय, तर तुमचे यंग ॲक्टिव्हिटी कॉम्प्रोमाइज करायची जरूरत नाही. तुम्ही ही सर्जरी वारंवार करू शकतात 25-30 वर्षानंतर, आणि चान्सेस ऑफ सर्जरी रिव्हिजनचे 10 ते 20% असतात, आणि असेल तरी आपण ते तुमची ॲक्टिव्हिटी रिमेनिंग लाईफ टाईम पूर्ण आम्ही तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवू शकतो सर्जरी करून. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो येतो मनात, तो म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. ते नेमकं काय?
ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा दोन गोष्टी आपण समजतो. एक म्हणजे रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे आपण त्याच्यात रोबोटच्या हेल्पने तुमच्या 3 डायमेन्शनल बोन इमेज तयार करतो आणि सायझिंग जी असतात, फॉर एक्झाम्पल याची सायझिंग आपल्याला बोन एक्स्ट्रा न कापता प्रॉपर फिटिंग सायझिंग आपण तयार करतो सर्जरीला जाण्याच्या अगोदर. तर आपल्याला प्रॉपर सायझिंग भेटते आणि आपल्याला हे नीमध्ये प्रॉपर अलाइनमेंटने टाकावं लागतं. फॉर एक्झाम्पल हे 90 डिग्री अँगल तुमच्या लॉंग ॲक्सिस जो असतो टिबिया बोनच्या त्याच्या 90 डिग्री अँगलने टाकतो आम्ही. तर एक्झॅक्टली प्रिसाइजली रोबोट तो अँगल कॅल्क्युलेट करता आणि कमीत कमी बोन कापून आपल्याला तुमची सर्जरी करता येते. आपल्याला सर्जरीमध्ये लाईव्ह बॅलन्सिंग भेटते लिगामेंटची, तर आपल्याला प्रॉपर लिगामेंट बॅलन्सिंगही करता येतं. ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून आपण मसल कमी कापू शकतो, लिगामेंट कमी रिलीज करू शकतो आणि त्यामुळे तुमची रिकव्हरी फास्टर होऊ शकते. आणि दुसरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे आपण म्हणतो त्याला आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणतो, ज्याच्यात आपण मसल न कापता सर्जरी करू शकतो किंवा मिनिमल मसल कापून सर्जरी करू शकतो. नीमध्ये आपण मिनिमल मसल कापून सर्जरी करतो आणि हिप रिप्लेसमेंटमध्ये डायरेक्ट अँटर अप्रोचमध्ये आपण मसल न कापता सर्जरी करतो. ती एक न्यू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. आता तुम्ही जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, त्यापैकी पहिला मला जाणून घ्यायचंय मिनिमल इन्व्हेजिव्ह बद्दल. त्याबद्दल जरा थोडं अधिक सांगा ना. मिनिमल इन्व्हेजिव्हमध्ये आपण फॉर एक्झाम्पल हिप रिप्लेसमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा ट्रॅडिशनल अप्रोचने आपण मागून जातो किंवा साईडने जातो. ते मागून आणि साईडने गेल्यामुळे आपल्याला हा मोठा जो ग्लुटियल मसल असतो तो कापावा लागतो. त्याच्यानंतर तो ग्लुटियल मसल कापल्यानंतर आतही आपल्या हिपच्या सपोर्टिव्ह ग्रुप ऑफ मसल असतात, त्याला आपल्याला कापून तुमच्या हिप जॉईंट अप्रोच करावा लागतो. त्यामुळे आपण सपोर्ट लॉस करतो आपल्या हिप जॉईंटच्या. तर त्याचे कॉम्प्लिकेशन म्हणजे डिस्लोकेशन होऊ शकतात, आपल्याला वेदना जास्त होतात, आपल्याला रिस्ट्रिक्शन थोडा जास्त वेळ ठेवावं लागतात आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल रिकव्हरीसुद्धा डिले होते. तर मिनिमल इन्व्हेजिव्ह हिप रिप्लेसमेंट ज्याला आपण डायरेक्ट अँटर अप्रोच म्हणतो, ज्याच्यात मी तज्ज्ञ आहे आणि मागच्या 15 ते 16 वर्षापासून अमेरिकेला ही सर्जरी करतोय. त्याच्यात आपण हिप रिप्लेसमेंट फॉर एक्झाम्पल 2 ग्रुप ऑफ मसलमधून जाऊन तुमच्या हिपला अप्रोच करतो. तर त्याच्यात आपण कुठलाही मसल कापत नाही, त्यामुळे वेदना कमी होतात. कुठलाही सपोर्ट डॅमेज न केल्यामुळे आपल्याला डिस्लोकेशन म्हणजे सांधा बाहेर पडण्याचे चान्सेस कमी असतात. रिकव्हरी फास्टर असतात. तुम्ही त्याच दिवशी चालतात, तुम्ही 2-3 वीकमध्ये सगळ्या नॉर्मल ॲक्टिव्हिटी करू शकतात आणि तुमच्या ओव्हरऑल अलाइनमेंट जो असतो ते जे आपण इम्प्लांट कॉम्पोनंट टाकतो तुम्ही एक्सरे प्रॉपर बघू शकतात, कारण तुम्ही सरळ झोपलेले असतात ऑपरेशन टेबलवर. तर आपण एक्सरे येऊन प्रॉपर त्याच्या अलाइनमेंट बघू शकतो आणि तुमचे पाय एक्झॅक्टली इक्वल आपण आणू शकतो, कारण तुम्ही सरळ झोपलेलं असल्यामुळे दोघं पाय आपण कम्पेअर करू शकतो. तर ही टेक्नॉलॉजी ही खूप चांगली आहे. मागच्या 15 ते 16 वर्षापासून मी ही टेक्नॉलॉजी यूज करत आहे आणि याला स्किल एक्स्ट्रा लागते, थोडंसं एज्युकेशन किंवा ट्रेनिंग एक्स्ट्रा लागते आणि ती मी न्यूयॉर्कला 1 वर्ष केलेली आहे 2011-12मध्ये आणि तेव्हापासून मी ही सर्जरी करत आहे. अगदीच. मला जो दुसरा प्रकार आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, मात्र तत्पूर्वी आपण DA बद्दल अजून थोडं विस्तारित बोलूया. DA बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, कारण जसं तुम्ही म्हणालात की बरेच कमी डॉक्टर्स हे करतात प्रॅक्टिस आणि याविषयी बऱ्याच लोकांना माहिती पण नाहीये, तर त्याविषयी सांगा. तर DA जसं आपण बोललो की आपण मसल न कापता अप्रोच करतात आणि याचे बेनिफिट म्हणजे जसं मी बोललो की पेशंट ऑपरेशन टेबलला सरळ झोपलेला असतो, त्यामुळे आपण दोघं पाय एक्झॅक्टली इक्वल अलाइन करू शकतो आणि आपल्याला तुमचे कॉम्पोनंट जे आपण टाकतो ते प्रॉपरली टाकू शकतो. मसल कुठलाही डॅमेज होत नाही, वेदना कमी होतात, कुठलाही सपोर्ट देत नाही, ते मांडी घालून इझिली बसू शकतात, सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकतात आणि डिस्लोकेशनचे चान्सेस ऑलमोस्ट निग्लिजिबल असतात. अगदीच. म्हणजे जी ट्रेडिशनल सर्जरी असते आणि DA याच्यामध्ये जर आपण स्पेसिफिकली फरक सांगायचा गेला तर काय सांगू शकतो? ट्रॅडिशनल सर्जरीमध्ये आपण मसल जास्त कापतो, जॉईंटचा सपोर्ट आपण लूज करतो आणि त्यामुळे रिस्ट्रिक्शन आपल्याला पाळावं लागतात. आपल्या ह्या सर्जरीमध्ये पेशंट साईडने झोपलेला असतो, कारण आपण मागून किंवा साईडने गेल्यावर पेशंट ऑपरेशन टेबलला लॅटरल पोझिशनला झोपलेलं असतं, तर आपल्याला एक्झॅक्टली लेग लेंथ आपण ते रिक्रिएट करू शकत नाही. त्यामुळे कधी कधी तुम्ही बघत असाल ही रिप्लेसमेंटचे पेशंट चे पाय वरती खाली असल्यामुळे त्यांची चालणं थोडंसं वरती खाली असतं, त्यामुळे पाय छोटा मोठा असल्यामुळे. तर ते सगळे कॉम्प्लिकेशन आपण DA करून अवॉइड करू शकतो. अगदीच. मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे काय हे तर समजलेलं आहे, पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जो दुसरा प्रकार तुम्ही सांगितलेला आहे रोबोटिक सर्जरी, मला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण संधिवात आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुरेश पाटील. सर, आपण विश्रांतीला जाण्यापूर्वी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे 2 प्रकार आहेत त्याविषयी बोलत होतो. त्यापैकी तुम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह बद्दल बोललात आहात. रोबोटिक टेक्नॉलॉजी बद्दल किंवा रोबोटिक सर्जरी बद्दल मला अजून सांगा ना. तर रोबोटिक सर्जरी आपण नी रिप्लेसमेंट बद्दल समजून घेतलं आहे. रोबोटिक सर्जरी ही खूप इम्पॉर्टंटली खूप हेल्पफुल असते आपल्या हिप रिप्लेसमेंटला सुद्धा. फॉर एक्झाम्पल, आपण हिप रिप्लेसमेंट करताना त्याचं पोझिशन आपण हिप रिप्लेसमेंटचं समजून घेऊया. हा जो कप असतो याला आपण हिप रिप्लेसमेंटचे सॉकेट म्हणतात, ॲसिडॅब्युलर कप म्हणतात. ते कमरेच्या बोनमध्ये, हाडामध्ये तो आपण बसवतो. तर तो बसवण्याची पोझिशन असते. फॉर एक्झाम्पल, कॉमनली आम्ही 40 डिग्री होरिजेंटलने तो बसवतो आणि 20 डिग्री पुढे फेस करून म्हणजे अँटी व्हर्जनने तो बसवतो. तर रोबोट एक्झॅक्टली हा अँगल आपल्याला काढून देतो आणि तो जर प्रॉपरली बसला तर याचे कॉम्प्लिकेशन जे असतात खुबा बाहेर पडण्याचा तो खूप कमी असतो. हा जर प्रॉपर अँगलने नाही बसवला तर सगळ्यात कॉमन कॉम्प्लिकेशन म्हणजे खुबा बाहेर पडू शकतो. तुम्ही थोडंसं खाली बसला स्टूलवर तर तो खुबा बाहेर पडू शकतो. तर रोबोटने आपण एक्झॅक्टली तो प्रॉपर पोझिशनमध्ये बसवू शकतात. कमीत कमी बोन तुमच्या कमरेच्या हाडांमधून काढून हा प्रॉपर आपण बसवू शकता. तो एक फायदा रोबोटिकचा आहे. दुसरा, आपण जेव्हा तुमच्या मांडीच्या बोनमध्ये ही स्टेम टाकतो, त्याला फिमोरल स्टेम म्हणतात, त्याच्यावर बॉल अटॅच्ड होतो. तो बॉल अटॅच झाल्यानंतर आमच्याकडे व्हेरियस सायजेसचे हे बॉल्सचे लेंथ असते. तर ती लेंथ आपल्याला प्रॉपरली टाकून तुमच्या अपोजिट लेगच्या इक्वली आपण तुमच्या ते लिंब लेंथ प्रॉपरली आपण रिस्टोर करू शकतो. तर ते रोबोटिक आपल्याला विदिन अ मिलीमीटरचं आपल्याला मेजरमेंट सांगतात. फॉर एक्झाम्पल, आपण हा ट्रायल प्रोसेस आम्ही सुरुवातीला टाकतो. तो टाकल्यावर आम्ही रोबोटच्या याच्याने चेक करतो की तुमचे पाय अपोजिट हिपपासून किती जास्त वाढला आहे किंवा किती कमी आहे आणि त्या मेजरमेंटनुसार आम्ही हे चेंजेस करतो सर्जरीला आणि प्रॉपर आणि एक्झॅक्ट इक्वली जे तुम्हाला कळणार नाही एवढ्या मेजरमेंटमध्ये आपण ते हिप रिप्लेसमेंट टाकतो. तर ह्या 2 गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉपर हिप रिप्लेसमेंट तुमचं होतं. कोणालाही कळणारसुद्धा नाही 2-3 महिन्यानंतर की तुम्हाला हिप रिप्लेसमेंट झाले. तुमचं चालणं, तुमचं वेदना कमी होतात आणि जर तुम्ही हे प्रॉपर लेंथ रिस्टोर केली तर तुमचे जे टिश्यू, स्नायू जे असतात हिप रिप्लेसमेंटच्या साईडला, त्यांची लेंथ आपण प्रॉपरली रिस्टोर करतो आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स लाईक खुबा बाहेर पडणे किंवा लर्ज, किंवा तुम्ही बघत असाल काही हिप रिप्लेसमेंटचे पेशंट वरती खाली लर्ज करून चालतात, त्या गोष्टी आढळून येत नाही. तर तो बेनिफिट आहे रोबोटिक सर्जरी हिप रिप्लेसमेंट केल्यामुळे. अगदीच, म्हणजे जसं नी रिप्लेसमेंट रोबोटिक सर्जरीद्वारे करू शकतो तसं हिप रिप्लेसमेंट सुद्धा करू शकतो. आणखी एक कॉमन प्रश्न जो अनेक रुग्णांमध्ये आपल्याला आढळून येतो तो म्हणजे रोबोटिक सर्जरी होते म्हणजे नेमका रोबोट की डॉक्टरांच्या हातामध्ये ती सूत्र असतात, कारण त्यांना भीती वाटत असते अर्थात. येस, बरं झालं तुम्ही हा क्वेश्चन विचारला. तर रोबोट सर्जरी करत नाही. ऑर्थोपेडिकमध्ये रोबोट हा फक्त आम्हाला इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला लेगलेनचं इन्फॉर्मेशन भेटतं. बाकी सगळं प्रिपरेशन, हा जो फिमोरल स्टेम आम्ही तुमच्या बोनमध्ये जॅम करतो याला प्रॉपरली आपल्याला फिक्सेशन करावं लागतात. हा थोडासा लूजही टाकू शकत नाही आणि थोडा जास्त साईजचा टाकला तर तो क्रॅकही होऊ शकतो. ही सगळी टेक्निक सर्जनवर डिपेंड असते. तर मोस्ट ऑफ द प्रोसिजर आम्ही स्वतः करतो. रोबोट फक्त आम्हाला इन्फॉर्मेशन देतात. नी रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा आम्हाला बॅलन्सिंग जे असतं हे सर्जन बेस्ड असते. आपण रोबोटकडनं ते अलाइनमेंट चेंज करून घेतो. फॉर एक्झाम्पल, कधी खूप टिश्यू टाईट असेल तर आपण 1-2 डिग्री तुमच्या कॉम्पोनंटच्या टिल्टिंग चेंज करू शकतो. पण इव्हेंच्युअली डिसिजन सर्जनचा असतो. रोबोट फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन देतं. तर जेव्हा तुम्ही सर्जरी चूज करत असाल आणि तुम्हाला ऑप्शन असेल तर चूज द राईट सर्जन. जो स्किलफुल सर्जन आहे त्याला चूज करा. डोंट चूज द रोबोट, बिकॉज रोबोट इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर सर्जरी. रोबोट सर्जरी करत नाही. सर्जरी सर्जनच करतो, रोबोट फक्त आपल्याला हेल्प करतो. अगदीच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आता आपण हिप रिप्लेसमेंट बद्दल बोलतोय म्हणून हिप किंवा खुबा दुखण्याची नेमकी कारणं काय असतात? खुबा दुखण्याचं सगळ्यात कॉमन कारण जे आता आढळून येतं इंडियामध्ये ते म्हणजे आपण म्हणतो अवॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा ऑस्टिओनेक्रोसिस ऑफ द फिमोरल हेड. फॉर एक्झाम्पल, आपला हिप जॉईंट बनलेला असतो 2 पार्टने. एक आहे मांडीच्या बोनचं टॉप पार्ट, आपण त्याला फिमोरल हेड म्हणतो, आणि एक कमरेचं बोन त्याला आपण ॲसिडॅब्युलर सॉकेट म्हणतो.
तर ह्या दोन गोष्टींनी हिप जॉईंट बनलेला असतो. तर कॉमनेस्ट कारण आपण जे आता आढळून येतोय यंग तरुणांमध्ये ते म्हणजे व्हॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे आपल्या फिमोरल हेडचं सर्क्युलेशन कमी होतं किंवा बंद होतं. त्यामुळे हा जो फिमोरल हेडच्या बोनचा पार्ट आहे तो डेड होतो, तो ठिसूळ होतो आणि आपण चालल्यावर तो इझिली कोलॅप्स होऊ शकतो किंवा मायक्रो फ्रॅक्चर होऊ शकतो. मायक्रो फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला इरेग्युलर सरफेस क्रिएट होतात. त्या फ्रॅक्चर झाल्यामुळे खूप वेदना होतात आणि इरेग्युलर सरफेसने इव्हेंच्युअली ते आर्थरायटिस होतात. हे सगळ्यात कॉमनेस्ट कारण आपण इंडियामध्ये आढळून येतो. दुसरे कारण म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा अँकलॉजिंग स्पॉन्डिलायटिस, त्याला आपण सेकंडरी आर्थरायटिस म्हणतो. आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये, म्हणजे मी अमेरिकेला जेव्हा प्रॅक्टिस करत होतं तिथंही आपले जसे गुडघे खराब होतात त्या लोकांचे नी विदाऊट एनी रिझन खराब होतात. त्याला ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ हिप जॉईंट आपण असं म्हणतो. पण इंडियामध्ये कॉमनेस्ट कारण म्हणजे व्हॅस्क्युलर नेक्रोसिस अँड सेकंडरी आर्थरायटिस, रुमॅटॉइड किंवा अँकलॉजिंग स्पॉन्डिलायटिस हे कॉमन कारण आहे. अगदीच. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जसं मी मगाशी नी रिप्लेसमेंट बद्दल विचारलं होतं की ही सर्जरी नेमकी किती वर्ष टिकते, नंतर झीज झाली तर काय करता येतं, तसंच मला हिप रिप्लेसमेंट बद्दल सुद्धा विचारायचं आहे की नेमकी ही सर्जरी कशी असते, किती सक्सेसफुल होते, किती वर्ष टिकते. हिप रिप्लेसमेंटमध्ये जसं आपण बघून घेतले दोन पार्ट असतात. एक फिमोरल हेड, हा युजली आम्ही सिरामिक पद्धतीने बनलेला हेड वापरतो आणि इकडे प्लास्टिक म्हणजे पॉलिइथिलीन हा वापरतो. हा कॉमनली यूज्ड इम्प्लांट असतो अमेरिकेमध्ये आणि आता इंडियातही सगळीकडे अवेलेबल आहे. तर झीज म्हणजे ही जी प्लास्टिक असते पॉलिइथिलीन, याची थिकनेस हळूहळू कमी होते. तर ती थिकनेस कमी जेव्हा होते तेव्हा आपल्याला काही वेळा वेदना होतात. आम्ही पेशंटला रिकमेंड करतो की 15-20 वर्षानंतर कंटिन्युअस तुम्ही मॉनिटर करायचं, एक्सरे बघून घ्या. कधी कधी याची झीज झाल्यामुळे आपले बोन खाल्ले जातात. ते आपल्याला लवकर कळल्यावर आपण जाऊन फक्त हा जो बॉल पार्ट आहे तो तुमच्या बोनमधून काढून, हा प्लास्टिक बोनमधून जो बसवला आहे तो काढून आपण तेवढाच रिप्लेस करू शकतो. तुमचे बोन न डॅमेज करता आपण ते रिप्लेस करू शकतो. तर हिप रिप्लेसमेंटची रिव्हिजन सर्जरी जर तुम्ही प्रॉपरली आयडेंटिफाय केली आणि लवकर केली तर ही सगळ्यात मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणून कन्सिडर होते. याच्यात आपण कुठलंही बोन डॅमेज न करता ते रिव्हिजन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण टायर बदलला आहे पण पुढे फक्त बोल्ट बदलूनही तुम्हाला त्याच्या आयुष्य आणखी 25-30 वर्ष वाढवू शकतो. तर याची लाईफस्पॅन ही 25 ते 30 वर्ष आहे ही. आणि आपण हे मॉडर्न टेक्नॉलॉजीचे इम्प्लांट टाकल्यामुळे हे त्याच्याहूनही जास्त चालू शकतात. त्यामुळे ही रिप्लेसमेंट सर्जरी यंग लोकांमध्ये होतं. ते करतात, त्यांची ॲक्टिव्हिटी जेव्हा 30 वर्षात जशी पाहिजे, 40 वर्षात जशी पाहिजे तशी त्यांना परत भेटते आणि नंतर 70-80त लागली तरी ती सर्जरी काही खूप डिफिकल्ट नसते. प्रॉपर आयडेंटिफिकेशन करून आपण त्यांना आयुष्यभर वेदना फ्री किंवा पेन फ्री लाईफ देऊ शकतो. निश्चितच. म्हणजे जर तुम्हाला संधिवात किंवा अशा प्रकारचे आजार असतील तर त्याच्यावरती आधुनिक उपचार पद्धती अवेलेबल आहेत. योग्य सर्जन निवडा आणि जर तुम्हाला असा काही त्रास असेल तर डॉक्टर सुरेश पाटील यांच्याशी नक्की संपर्क करा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.